मुंबई उपनगरामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. मुंबईतील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सर्व धरणं 50% भरली. मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मुंबईत तिन्ही रेल्वेचा लेट मार्क. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते 1 तास, तर हार्बर रेल्वे 50 मिनिटं उशिरानं. पश्चिम रेल्वेचाही लेट मार्क. पालघरसह रायगडला मुसळधार पावसानं झोडपलं. सलग तिसऱ्या दिवशी पाण्यानं वेढलेल्या पालघरमध्ये मंत्री गिरीश महाजनांची धाव, तर पालघरमधील शाळांना आज सुट्टी. खडकवासला धरण ओव्हरफ्लो. धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोदाघाट परिसरात पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. पुण्यातील वाळीण फाट्यावर दरड कोसळली. अहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प. दरड कोसळून 2 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. सीमाप्रश्नी आज विधान भवनात बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता. नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीत निर्णय. उकाई धरणातील 5 टीएमसी पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना फायदा होणार. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान. दुपारी 3 वाजल्यापासून मर्यादित संख्येत पार पडणार प्रस्थान सोहळा, तर देहूतून तुकोबारायांची पालखी मार्गस्थ.